नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी वेगळ्या पद्धतीने गाजरची भाजी बनवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही। तर पाहू शकता इथे मी 2 गाजर घेतलेले आहेत, 3 बटाटे आहेत, इकडे वाटाणे घेतलेले आहेत। चला तर आपण साफ करून घेऊया। तर आपले गाजर बटाटा साफ करून झालेले आहे, पाहू शकता। आपल्याला या भाजीमध्ये कांदा वापरायचा नाही आहे आणि टमाटरही वापरायचा नाही आहे। बिना कांदा टमाटरची भाजी बनवायची आपल्याला। तर पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे गाजर कापून घ्यायचे आहे। इकडे गाजरही कापून झालेले आहे, बटाटाही कापलेले आहे, साईडला मटर आहे, इथे हिरवी मिरची घेतलेली आहे मी तडका देण्यासाठी। चला तर आपण भाजी बनवूया। तेल टाकून घेते। तेलामध्ये हिंग टाकते मी। आणखी इकडे ओवा घेतलेला आहे 1 चमच, पाहू शकता। ओवा टाकते। हिरवी मिरची टाकते। ओवा छानपैकी तडकलेला आहे, मिरची छान भाजून बटाटा टाकूया। भाज्या टाकून घेऊया कापलेल्या। वाटाणे टाकते याच्यासोबत, मिक्स करून घेऊया। हल्दी पावडर टाकते, मीठ टाकते, 3 चमच टाकलेले आहेत, धनिया पावडर, लाल तिखट, आपल्या चवीप्रमाणे मसाले टाकायचे आहेत आपल्याला। गरम मसाला हलवून घेऊया आपण। आपल्याला या भाजीमध्ये 1 चमच साखर वापरायचे, 1 चमच साखर टाकलेली। छान हलवून घेऊया। एकदा तुम्ही घरी बनवून पहा, खूप छान भाजी होते। 1 चमच पाणी टाकलेलं आहे मी। पाच मिनिटांसाठी ठेवूया कुकरमध्ये, 1 शिटी येऊन द्यायची। 5 मिनिटं झालेले आहेत, आपण कुकर खोलूया। भाजी हलवून घेऊया आणखी 1 वेळा। कोथिंबीर टाकते भाजीमध्ये, आणखी इकडे लिंबू घेतलेले आहे, लिंबू टाकते। अर्धा लिंबू वापरलेलं आहे मी याच्यामध्ये। हलवून घेऊया। या सीझनला गाजर येतात, खूप छान भाजी बनते। पाहू शकता किती छान भाजी बनलेली आहे। आपल्याला भाजी अशी सुकी बनवायची, खूप छान लागते चपाती सोबत। तर पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आहे। गाजर, वाटाणा, बटाटा, खूप छान भाजी होते। एकदा घरी नक्की बनवून पहा। भाजी चपाती किंवा नान सोबत खूप छान लागते। तर आजची गाजरची भाजी कशी बनली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।